थोड़ा थोड़ा चेहरा एक इधर देख माइक दादा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 353वा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच निमित्ताने आपण जे आलो आहोत ते रायगडावरती आलेलो आहोत आणि आपण माझ्या मागे बघतोय की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्या सिंहासनावरती बसायचे ती ही जागा आहे आकर्षक फुलांनी जी आहे ती ही जागा जी आहे ती सजवलेली आहे। याच ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते आपला कार्यभार सांभाळायचे। आकर्षक अशी फुलाची सजावट जी आहे ती आजच्या दिवशी केली गेलेली आहे। थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 353वा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच निमित्ताने आपण जे आलो आहोत ते रायगडावरती आलेलो आहोत आणि आपण माझ्या मागे बघतोय की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्या सिंहासनावरती बसायचे ती ही जागा आहे आकर्षक फुलांनी जी आहे ती ही जागा जी आहे ती सजवलेली आहे। याच ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते आपला कार्यभार सांभाळायचे। आकर्षक अशी फुलाची सजावट जी आहे ती आजच्या दिवशी केली गेलेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी संभाजीराजे भोसले येतील आणि संपूर्ण कार्यक्रम जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण या ठिकाणी दुसरीकडे बघतोय की समोर जे आहे ते सभा मंडप आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंडळ जे आहे ते या ठिकाणी बसायचं। या ठिकाणी आज राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून जे आहेत ते शिवप्रेमी आज या रायगडावरती आलेले आहेत। आपण बघतोय की आज ही सकाळची दृश्य आहेत, मात्र कालपासूनच जे शिवप्रेमी आहेत त्यांनी रायगडावरती हजेरी लावलेली होती आणि हे मनमोहक जे दृश्य आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीने फुलांची आकर्षक अशी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे। थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि आपण सध्या त्याच रायगडावरती आहोत ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन राकेशचा मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, रायगड।